नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांकरिता एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। दिव्यांगांसाठी सरकारी नोकर भरतीच्या संदर्भात राज्य शासनाने एक महत्त्वाचा असा शासन निर्णय महसूल व वन विभागाच्या माध्यमातून 1 जून 2026 रोजी निर्गमित केलेला आहे। या शासन निर्णयानुसार महसूल व वन विभागातील नोंदणी व मुद्रांक विभागातील स्थापनेवरील गट अ ते गट ड या संवर्गातील पदांकरिता दिव्यांगांसाठी शासन सेवेत पदे सुनिश्चित करण्याबाबत तर मित्रांनो, शासनाच्या महसूल व वन विभागामध्ये दिव्यांगांची वेगळी अशी भरती केली जाणार आहे। या शुद्धीपत्रकानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 33 नुसार राज्य शासनाच्या अखत्यारीतील पदे दिव्यांगाकरिता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली यांच्या दिनांक 4/1/2021च्या अधिसूचनेनुसार दिव्यांगांसाठी सुनिश्चित केलेल्या पदांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यानुसार राज्याच्या महसूल व वन विभागाच्या अखत्यारीतील नोंदणी व मुद्रांक विभागातील स्थापनेवरील गट अ ते गट ड या संवर्गातील पदे दिव्यांगांसाठी दिनांक 25/6/2021 या शासन निर्णयानुसार पदे सुनिश्चित करून महत्त्वाचा असा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या अगोदर शासनाने कनिष्ठ लिपिकांची भरती जाहीर केलेली होती। यासाठी जारी करण्यात आलेल्या 25/6/2021च्या शासन निर्णयानुसार दिव्यांगांच्या पदे भरतीसाठी शारीरिक पात्रता सांगण्यात आलेली होती, पण ही शारीरिक पात्रता असणाऱ्या कोणत्या दिव्यांगांना ही पदे भरती लागू होणार आहे या संदर्भातील कोणतीही माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली नव्हती। त्यामुळे राज्य शासनाने या नवीन शासन शुद्धीपत्रकानुसार कनिष्ठ लिपिक भरतीसाठी जी शारीरिक पात्रता होती, या शारीरिक पात्रतेनुसार तक्त्यात दाखविल्याप्रमाणे या 6 प्रकारातील दिव्यांगांचा समावेश करण्यात येऊन त्यांना या पदे भरतीसाठी अर्ज करता येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा असा हा एक शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। यासाठी लवकरच महसूल व वन विभागाच्या माध्यमातून भरतीचे परिपत्रक जारी करण्यात येऊन भरतीच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती उपलब्ध करून देण्यात येईल। महत्त्वपूर्ण अशी माहिती जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांना शेअर करा। धन्यवाद।